नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज। मैदाचा न वापर करता आपण हे गव्हाच्या पिठापासून हेल्दी मोमोज बनवणार आहोत। जास्ती व्हेजिटेबल्सचा देखील वापर केलेला नाही आहे, फक्त कोबीपासून हे मोमोज बनवणार आहोत। मोमोज बनवण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे। बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे, चाळून घ्यायचं आहे। मग तेल घालायचं आहे, चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। खूप पातळ पीठ मळायचं नाही आहे, आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे, म्हणून थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। छान पीठ मळून झाल्यानंतर परत एकदा तेल वरनं लावून परत एकदा मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं पीठ तयार होतं। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण चटणी बनवून घेऊन या मोमोजसाठी। चटणीसाठी 3 टोमॅटो घेतले आहे, वॉश करून घ्यायचे आहे। नंतर अशा प्रकारे कट करायचं आहे। एका टोमॅटोचे 2 भाग करायचे आहे। गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं, 1 कप भरून। त्यामध्ये टमाटा घालायचा आहे, चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि बॉईल करून घ्यायचं आहे। बॉईल झाल्यानंतर गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे आणि टोमॅटोचे सालं काढून घ्यायचे आहे। टोमॅटो थंड झाल्यानंतर त्याचे सालं काढून घ्यायचे आहे। मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। मग तडक्यासाठी पातेल्यामध्ये तेल, अद्रक लसूण ठेचून घालायचं आहे बारीक एकदम, आणि त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। स्लो फ्लेमवर 5 मिनिटं कुक करायचं आहे। आपली मोमोजची चटणी रेडी झालेली आहे। मोमोज बनवण्यासाठी कांदा, कोबी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची आहे। तडक्यासाठी पॅन ठेवून त्यामध्ये तेल, आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, छान परतून घ्यायची आहे स्लो फ्लेमवर। नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा देखील परतून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली नंतर कोबी ॲड करायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ॲड करायची आहे, चवीनुसार मीठ, अजून काळी मिरी पावडर मस्त छान परतून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही आपली स्टफिंगसाठी भाजी देखील रेडी झालेली आहे। 2-3 मिनटं छान परतून घ्यायची आहे। भाजी तयार आहे। मग आता पीठ मळलेलं आहे ना, त्याचे गोळे करून घ्यायचे आहे छोट्या आकाराचे। अशा प्रकारे सगळ्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे। गोळे तयार आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण मोमोज करून घेऊयात। मोमोज करण्यासाठी एकदम पातळ चपाती लाटायची आहे, छोटीशी पुरी। मग त्यामध्ये स्टफिंग भरायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या प्रकारे अशा प्रकारे मोमोज करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मोदकच्या शेपच्या देखील बनवू शकता किंवा करंजीच्या आकाराच्या देखील मोमोज बनवू शकता तुम्ही। पाहू शकता सुंदर असा मोमोज तयार आहे आपला। आता स्टीम करण्यासाठी ठेवूया। त्यासाठी मी इडलीच्या भांड्याचा वापर केला आहे। त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे। इडलीच्या भांड्याला ऑइल लावून घ्यायचं आहे सगळीकडनं। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून शेअर करा। आता भांड्याला तेल लावून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता त्यावरती मोमोज ठेवायचे आहे, म्हणजे मोमोज चिटकत नाही। जर तुम्ही तेल लावलं नाही तर भांड्याला मोमोज चिटकून जाईल। अशा प्रकारे 2-2 मोमोज एका ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे। पाहू शकता तुम्ही, एक इडलीच्या ह्याच्यामध्ये 2 मोमोज ठेवायचे आहे। आता दुसऱ्या भांड्याला देखील तेल लावून सेम तसंच मोमोज ठेवून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही, मी गव्हाच्या पिठाचे केले आहे। जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे आवडत नसतील तर तुम्ही मैद्याचे देखील करू शकता, बट गव्हाच्या पिठाचे देखील सेम लागत होते, काहीच वेगळं लागलं नाही। म्हणून तुम्ही सुद्धा गव्हाच्या पिठाचे मोमोज नक्की ट्राय करा। आता हे मोमोज आपल्याला 15 मिनटं लो हीटवर स्टीम करायचे आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण भेटूया 15 मिनटानंतर। 15 मिनिट झालेले आहे, पाहू शकता तुम्ही। आपले मोमोज स्टीम झालेले आहे, सुंदर असे मोमोज रेडी आहे। आता मस्त त्यावरती कोथिंबीर टाकूया आणि चटणीसोबत खाऊया। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ह्या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा। तुमची कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा, भरभरून शेअर, लाईक आणि कमेंट करा। बाय बाय, थँक्यू।